नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. मी आज बोलणार आहे खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत. बोलण्याची जी वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणलेली आहे, इथल्या नेतृत्वाने आणलेली आहे. त्याचं कारण असं आहे, जिल्हा परिषद निवडणूक पार पडून आता काही महिने उठलेले आहेत. सगळं पूर्वपदावर आलेलं आहे आणि आपण मागे एक व्हिडिओ केला होता की खांदेपालट कधी करणार, नवीन कार्यकर्त्याला संधी कधी मिळणार आणि स्थानिक नेतृत्व फेरबदल कधी करणार. तशी गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि नितांत गरज आहे. कार्यकर्त्यांची मोठी मागणी देखील आहे, परंतु पक्षाचं जिल्ह्याचे नेतृत्व, स्थानिक नेतृत्व यांचं सपशेल दुर्लक्ष होताना मला तरी बघायला मिळते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत चाललेली आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सावरोळी जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळालं. दरम्यान महत्त्वाची जी आतकरगाव जिल्हा परिषद होती, या ठिकाणी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आहे. प्रचंड चांगली झुंज दिली, चांगल्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यूथ या ठिकाणून लढला, परंतु यश जे हवं होतं त्या यशाने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हुलकावणी दिलेली आहे. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी श्रद्धाताई अंकित साखरे या आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषदच्या उमेदवार होत्या. पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे हे या ठिकाणून 2-3 वेळा येऊन गेले होते. अंकित साखरे यांचं कार्यकर्त्यांच्या मध्ये असणारं नेटवर्क, भूषण पाटील, अजित देशमुख, संपूर्ण टीम प्रचंड ताकदीने राष्ट्रवादीने या ठिकाणी काम केलं होतं. विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जितकी मेहनत घेतली होती, किंबहुना त्यापेक्षाही अधिक मेहनत अंकित साखरे यांच्या पत्नीसाठी अर्थात श्रद्धाताई अंकित साखरे यांच्यासाठी घेतली होती. चांगलं यश मिळालं. मतांची जर आकडेवारी बघायला गेली, टक्केवारी जर बघायला मिळली, तर अंकित साखरे यांना मानावं लागेल. एकटा टायगर, बिंजोडचा बादशाह आपण त्यावेळी उत्ताना उपमा दिली होती. हा कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी चांगला लढला. विशेषतः तटकरे साहेब ते अगदी येऊन गेले होते. सुधाकर शेठ घारे हे मात्र या मतदारसंघामध्ये आलेले नव्हते. तांत्रिक काही अडचण होते, त्याच्यामुळे ते आलेले नव्हते. पक्षाच्या कर्जत मतदारसंघामधल्या फार विशेष असं कोणी या ठिकाणाहून या मतदारसंघामध्ये लक्ष दिलं नव्हतं, आलं नव्हतं. तरी पण आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. ज्येष्ठ, श्रेष्ठ, युवक, महिला सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली होती आणि यशाच्या त्या लाईनपर्यंत त्यांचा प्रवास झाला होता. परंतु ठीक आहे, काही गोष्टी होत असतात आणि काही ठिकाणी मात्र त्यांना फटका बसला आणि अंकित साखरे यांच्या पत्नी श्रद्धाताई अंकित साखरे यांचा पराभव झाला. मी आता काही इथं पराभवाचं विश्लेषण करायला बसलो नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं किंवा आपलं म्हणणंच तेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता मरगळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे, अंकित साखरे या नेत्याचा पत्नीचा जो काही पराभव झाला त्याच्यानंतर अंकित साखरे यांना नैराश्य प्राप्त झालं होतं. आजही ते तितकेसे ॲक्टिव्ह दिसत नाही आहेत. पराभव हा पराभव असतो. एका पराभवाने माणूस काय कोणी खचाचं नसतं किंवा कोणी संपत नसतो, कुठलाही राजकीय पक्ष संपत नसतो. दरम्यान व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जी काय अस्वस्थता आहे, कार्यकर्त्यामध्ये जी काय चलबिचल आहे किंवा कार्यकर्ता जो काही असा बॅकफुटला गेला आहे, पक्ष जो काय असा बॅकफुटला गेला आहे, त्याला जर फ्रंटफुटला आणावं जर लागणार असेल तर जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर शेठ घारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता विशेष जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. सुधाकर शेठ घारे यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि अंकित साखरे यांच्यासारखा बिंजोडचा बादशाह, तगडा युवा नेता याला जर बळ दिलं तर खालापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड आगामी काळात नक्कीच बघायला मिळेल. खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष बनमारे हे
आता जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत, ते जिल्ह्याच्या पातळीवर आता काम करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे असणारं जे पद आहे, एक व्यक्ती एक पद, अशी धारणा अनेकदा सगळ्याच पक्षामध्ये असते. त्याच्यामुळे आणि त्यांची देखील ती भावना आहे संतोष बनमारे यांची, की आता ते जिल्ह्याच्या पातळीवर काम करायला लागले जिल्हा परिषद सदस्य या नात्याने, तर ती तालुका अध्यक्ष पदाची जी काय धुरा आहे ती अंकित साखरे यांच्या गळ्यामध्ये द्यावी. अंकित साखरे यांना ते पद द्यावं आणि अंकित साखरे यांना पक्षाकडून, पक्षाच्या नेतृत्वाकडून बळकटी द्यावी आणि चांगल्या युवा नेत्याला काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी अनेकदा होत आहे. त्याच्यावर आपण मागे व्हिडिओ देखील केलेला आहे. मग असं सगळं असताना, आज इतके काही महिने लोटले असताना, पक्षाच्या पातळीवर जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर फार मोठा काही आढावा घेण्यात आलेला नाही आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठी चलबिचल आहे, अस्वस्थता आहे आणि कुठेतरी संघटना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तितका मजबूत आहेच, परंतु विस्कळीतपणा आलेला आहे. आणि चांगल्या नेतृत्वाला, नव्या दम्याच्या कार्यकर्त्याला, काही नवीन कार्यकर्त्यांना तर ह्या निमित्ताने म्हणजे तालुका अध्यक्ष, त्याच्यानंतर संपूर्ण कार्यकारिणी, इतर सगळ्याच गोष्टी जर आता फेरबदल करायला राष्ट्रवादी घेतला तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीला विलंब होतोय आणि नाहक विलंब होतोय, त्याला काहीच अर्थ नाही आहे, असं देखील कार्यकर्त्यांचं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांचं म्हणणं आहे. पक्षाच्या नेतृत्वाने विचार करायला हरकत नाही आहे, परंतु विचार करायचा तर एक मर्यादा असते. त्याच्यामुळे आता ही वेळ निघून गेलेली आहे. अजून तात्काळ या निवडी व्हाव्यात. अंकित साखरे यांना खालापूर तालुका अध्यक्षपदाची धुरा सूत्र त्यांच्या हाती द्यावी आणि पुन्हा एकदा संघटना बळकटीसाठी या नेत्याला बळ देऊन कार्यकर्त्यांना देखील, अंकित साखरे यांना बळ मिळालं तर कार्यकर्त्यांना देखील बळ मिळणार आहे. तर अंकित साखरे यांनी जी काही झुंज दिलेली आहे आणि खालापूर तालुक्यामध्ये हा झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. इतर देखील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, परंतु अंकित साखरे यांची तशी तुलना होऊ शकत नाही. कारण अंकित साखरे यांचं जिल्ह्याच्या अगदी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर असणारे संबंध, जिल्ह्याच्या पातळीवर असणारे संबंध, स्थानिक पातळीवर असणारे संबंध, सर्व समावेश असा हा नेता आहे. पक्षामध्ये सगळ्यांच्या अडीअडचणीच्या काळात उपयोगी ठरणारा हा नेता आहे. त्याच्यामुळे पक्षाच्या आता नेतृत्वाने फार काय वेळ दौडू नये, आधीच वेळ गेलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठेतरी वाऱ्यावर आहे, अशी सगळी चर्चा आहे. खरंच चर्चा आहे. सुधाकर शेटघारे यांना माझा निरोप आहे, मेसेज आहे, संदेश आहे की भाऊ, तुम्ही तरी आता डोळे उघडा डोळे बघा नीट, आणि तुम्हाला सगळं ज्ञात आहे, परंतु मग उशीर काय करताय, कशासाठी करताय, काय साध्य होणार आहे, उद्या तरी त्यांची निवड करणार, ते आजच करा ना. घ्या, थोडंसं मनावर घ्या ना. तुम्ही तुमच्यासाठी मनावर घेता ना, मग खालापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांसाठी देखील मनावर घ्या ना. कधी घेणार? आता पाऊस लांबणीवर आहे, म्हणजे जून सुरू झालेला आहे आणि आता किती दिवस तुम्ही थांबताय? चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळू द्या. आतापर्यंत अंकित साखरेंना संधी मिळाली असती तर बऱ्याच काही गोष्टी, बऱ्याच पक्षाच्या पातळीवर आणि इतके सामाजिक पातळीवर सगळ्या गोष्टी आता आतापर्यंत झाल्या असत्या. मग अंकित साखरे, आपण काही कार्यकर्ते म्हणत होता अंकित साखरे हे डिॲक्टिव्ह आहेत. हो, असणार ना. अंकित साखरे डिॲक्टिव्ह, पक्षाकडून त्यांना तशी काय कुठली जबाबदारी दिलेली नाहीये. जे काही विद्यमान तालुका अध्यक्ष आहेत ते आता जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत, त्यांना त्यांच्यात तितकासा पुरेसा वेळ नाहीये, ते तितका पुरेसा वेळ देऊ शकत नाहीयेत आणि पक्षाच्या पातळीवर 2-3 वर्षांनी हा बदल होणं अपेक्षित आहे. सगळ्याच पक्षामध्ये होणं अपेक्षित आहे. इथं काय कोण काय अमरपट्ट्या घेऊन आलेलं नाही की कोणाला ती खुर्ची कायमस्वरूपी द्यावी असा कोणाचा आग्रह नसतोच किंवा पक्षाने कुठल्या देऊ पण नाही. का प्रत्येक जुन्या नव्या कार्यकर्त्याला संधी मिळणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं की आता अंकित साखरे यांना तालुका अध्यक्षपदाची संधी द्यावी, ती पण तात्काळ लवकर द्यावी. मला हा व्हिडिओ करायची वेळ तुम्ही आणलेली आहे. मी याच्यावर व्हिडिओ पूर्वीच केला होता. मग राजकीय पक्ष, माझा तर स्पष्ट हेतूच तो असतो की तुमची कान उघडणी तर एका व्हिडिओतून होत नसेल तर मला दुसरा व्हिडिओ करावा लागतोय. आणि तुम्हाला आम्ही मेसेज देतो ना, तुम्हाला धोक्याची वळणं दाखवतोय, सुधारा. तात्काळ काही तुमच्या पक्षाच्या काही तांत्रिक अडचणी असू शकतात, हो, पण इतक्या मोठ्या अडचणी एका निवडीसाठी, म्हणजे हा कुठेतरी नाहक अनाठाईपणा, तुमचा डोक्यात दुर्लक्षपणा चालू आहे. तो तुम्हालाच घातक आहे. मतं तुम्हाला हवीत, मला नको आहेत. निवडी करा,
कधी पण करणार? कार्यकर्ता अस्वस्थ आहे, मी खोटं बोलत नाहीये. तुम्ही चाचपणी तुमच्याकडे सगळ्या रिपोर्ट्स आहेत, सगळे चाचपणी तुमच्याकडे आहेत. करा ना, ते करा. कधी करणार? संधी मिळून त्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या बैठका होऊ द्या, आढावा बैठका होऊ द्या, काही गोष्टी त्याला तुमच्याकडून होऊ द्या ना. हे असे सगळे पावसाळे, उन्हाळे आणि हिवाळे जाणार आहेत. तुम्हाला निवडणुका लढायचे, विधानसभा जिंकायचे आहेत, लढायचे आहेत, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग त्याला संघटनेच्या पातळीवर काही गोष्टी आता फेरबदल करण्याची वेळ आलेली आहे, गरज आलेली आहे, निकड आहे. तुम्ही केलं पाहिजे. मी इथं काय अंकित साखरे यांची काही बाजू घेऊन बसलेलो नाही. तुम्हाला अंकित साखरे हा चेहरा नको असेल तर अन्य कोणाला तरी देऊन टाका, पण कोणाला तरी ती संधी द्या. त्या चेहऱ्यावर कोणाला तरी बसवा, नवीन माणसाला काम करू द्या. अंकित साखरेंनी देखील ते पद हवं असेल, पक्षाच्या नेतृत्वाने जर गळ घातली तर घेऊ शकतात, किंवा त्यांना नको असेल तर दुसऱ्या कुठल्या कार्यकर्त्याला संधी मिळू शकते. पण हे सगळं होऊ द्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खालावड तालुक्यातला वाऱ्यावर आहे, अशीच अवस्था होऊन बसलेली आहे. सुधाकर शेठ घारे, तुम्ही तर तज्ज्ञ सुज्ञ आहात, तुमचं सगळं लक्ष असतं, मग तुमच्याकडून देखील असं अशा प्रकारचं दुर्लक्ष नाही झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे. आणि ही चांगली लक्षणं नाही आहेत, ही चांगली परिस्थिती नाही आहे. तुम्ही तात्काळ याच्यावर विचार करा. असू शकतात मतभेद पक्षामध्ये देखील काही गोष्टी स्थानिक पातळीवर, पण करा ना निवडी, करा ना निवड, करा कोणातरी करा, पण एकदा करा. किती दिवस थांबणार? अंकित साखरे हा काय काय लढलेला कार्यकर्ता आहे, आणि त्याला विरोध कोणाचाच नाही हो. कोणाचाच विरोध असण्याचं काय कारण नाही आहे. युवा नेता आहे, त्याला संधी मिळू द्या. अन्य देखील मग अंकित साखरेंची निवड झाल्यानंतर, म्हणजे तालुक्याच्या तालुकाध्यक्ष निवड झाल्यानंतर दुसऱ्या कार्यकर्त्याची देखील निवड होईल, उपाध्यक्ष निवडतील, सरचिटणीस निवडतील, काही विभाग, सगळ्या गोष्टी निवडतील ना. पक्षाची फादर बॉडी ठरेल. युवकांची टीम तर आता काम कार्यरत आहेच, किंवा अन्य कोणाला युवकांमध्ये संधी पाहिजे असेल, महिलांमध्ये संधी पाहिजे असेल तर त्या सगळ्या आता ॲक्टिव्ह करा. सगळे सेल ॲक्टिव्ह करा, विद्यार्थी सेल सगळे ॲक्टिव्ह करा. म्हणून त्याच्यासाठी तालुकाध्यक्ष फार गरजेचं आहे. आणि माझी म्हणणंच आहे की तालुकाध्यक्षची डेफिनेशन ही वेगळी आहे. संज्ञामध्ये बसणारा हा अंकित साखरे आहे. तो कसा असावा तालुकाध्यक्ष, ह्या डेफिनेशनमध्ये बसणारा अंकित साखरे आहे, किंवा अन्य देखील तुमच्या पक्षामध्ये असू शकतात. मी काय कोणाला इथं काही ब्लेम करायला बसलो नाही आहे. पण ती संधी द्या, निवडी करा, कोणाला पण द्या, पण द्या, तात्काळ द्या. पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगावं लागतं, हे दुर्दैव आहे, दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुमच्याकडून देखील ह्या अपेक्षा नाही आहेत. आणि सुधाकर शेठ घारे, तुम्हाला विशेष सांगणं आहे, तुम्ही जिल्हाध्यक्ष, तुम्हाला या मतदारसंघातून लढायचं आहे. विशेष काळजी तुम्ही घेतली पाहिजे, तुम्ही घेतली पाहिजे. तर ह्या सगळ्या निवडी आता होतील असं तरी अपेक्षा आज करूया. बघूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करतोय. नाहीतर अशी अवस्था आहे, खालावड तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वाऱ्यावर आहे, वाऱ्यावर आहे. थांबूया. धन्यवाद.